नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही माहिती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, पण अजूनही काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. यामध्ये काही लाभार्थ्यांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही, तर काही लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे मिळालेले नाहीत. आणि त्यासोबतच काही लाभार्थ्यांना मार्च महिन्यापर्यंत पैसे नियमित मिळत होते, पण अचानक एप्रिल महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत. त्यामुळे आता अशा लाभार्थ्यांनी नेमकं काय करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. कारण या संदर्भात अनेक लाभार्थ्यांचे मेसेज आणि फोन येत होते. सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की पैसे का आले नाहीत आणि आता पुढे काय करायचं. तर मी आधी या संबंधित पूर्ण माहिती घेतली, संबंधित विभागाशी चर्चा केली, डीबीटी सिस्टमवर काम करणाऱ्या लोकांशी बोललो, तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली. आणि त्यानंतर अशी माहिती समोर आली की महाराष्ट्रात लाखो लाभार्थ्यांना पैसे मिळालेत, पण अजूनही सुमारे 60,000 दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. यापैकी काही लाभार्थ्यांचे पैसे ट्रान्सफर झाले होते, पण डीबीटी किंवा सर्व्हर प्रॉब्लेममुळे ते पैसे परत गेले आहेत. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तहसील कार्यालयात जाऊन तुमचा वेळ वाया घालू नका. कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला या संबंधित सरळ उत्तर मिळणार नाही. या संबंधित तुम्हाला कोणतीही माहिती सांगितली जाणार नाही. म्हणून एक महत्वाचं काम करा, संजय गांधी निराधार योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं स्टेटस चेक करा. आणि त्यासोबतच महत्वाचं म्हणजे तुमचं आधार ऑथेंटिकेशन किंवा आधार अपडेट कधी झालं आहे ते तपासा. कारण मागच्या वेळेस अनेकांचे पैसे आधार अपडेट नसल्यामुळे अडकले होते. जर यावेळेस तुमचं अपडेट झालेलं दिसत असेल तर काळजी करायची गरज नाहीये, कारण तुम्हाला पैसे येण्याची शक्यता आहे. त्यासोबतच एक महत्वाची अपडेट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सुमारे 3 लाख लाभार्थी हे दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहेत. यापैकी अनेक लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, पण काहींना अजूनही पैसे आलेले नाहीत. तर ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी नवीन फॉर्म भरून पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नवीन नोंदणी तहसील कार्यालयामध्ये जाऊन नवीन प्रोसेसनुसार करावी लागेल. कारण सध्या दिव्यांग सहाय्यक पोर्टल आणि दिव्यांग कल्याण विभागाकडे जो डेटा गेलेला आहे यामध्ये काही लाभार्थ्यांची नोंद पूर्ण आहे आणि उर्वरित लाभार्थी अजून त्या सिस्टीम मध्ये पूर्णपणे अपडेट झालेले नाहीत. म्हणूनच ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी पुन्हा एकदा नोंदणी करून घेणे खूपच जास्त गरजेचे आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडेल की आम्ही आधीपासून लाभ घेत होतो, पैसे सुद्धा येत होते, मग आता पुन्हा नोंदणी का करावी लागेल. तर पुन्हा नोंदणी करून घ्या, काही अडचण नाही. कारण अनेक लाभार्थ्यांची नोंदणी जर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती झालेली असली तरी डीबीटी पोर्टलवर पूर्ण झाली नाही. म्हणूनच पैसे ट्रान्सफर झाले नाहीत आणि तुम्हाला हप्ता मिळालेला नाही. जर तुम्ही आता नोंदणी केली नाही तर यापुढील महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. म्हणूनच वेळ न घालवता नवीन फॉर्म भरून नवीन नोंदणी करून घ्या. यामुळे तुम्हाला पुढील सर्व हप्ते वेळेवर मिळतील. म्हणूनच लवकरात लवकर नवीन नोंदणी करून घ्या. या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.